नायक भगवान गजानन गणपति, उनको भी कोटि कोटि वंदन है। साथ ही में तुलजा भवानी माता, नर्मदेश्वर महादेव आदि अनंत परमात्मा की यहाँ पे प्रतिकृति रखी है। आणि ज्यांच्या अंगणामध्ये बसून आपण ही 7 दिवसाची कथा विष्णू पुराण ऐकणार आहोत, असे त्या परम परमात्म्याला देखील आपलं कोटी कोटी वंदन आहे। आणि इथे बसलेली सर्व मातृशक्ती, भाविकगण आणि तुमच्या हृदयामध्ये सध्या विराजमान झालेले भगवान विष्णू यांनाही या ठिकाणाहून व्यासपीठावरून वंदन करतो। आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जी हरिचर्चा होत आहे ते आपले सिद्धिविनायक ट्रस्ट मंडळ आणि या सर्व असलेल्या भजनी मंडळ, महिला मंडळ, जे कोणी या ठिकाणी सांगितलं की बाबा सगळे पुराण ऐकले तर विष्णू पुराण ऐकायचे, त्यांचंही अभिनंदन, त्यांनाही वंदन। कारण की यामुळे मलाही थोडं विष्णू पुराण सांगण्यासाठी आणि विष्णू पुराणाचं चिंतन करण्याचा योग आला। अनंत कथा, अनंत चिंतन आपण करीत असतो आणि परमात्म्याच्या चिंतनामध्ये, मननामध्ये, भजनामध्ये, पूजनामध्ये, कीर्तनामध्ये मिळालेला वेळ आपण सावरीत असतो। दिवस दिवसभर तर बसून राहता येत नाही। ज्यावेळेस परमेश्वराचं चिंतन असतं त्या चिंतनामध्ये आपण बसून काही काळ या मनाला स्थगित करतो आणि स्थगित केलेल्या मनाला आपण ईश्वराच्या चिंतनामध्ये लावतो। असं सांगितलं जातं की बऱ्याच वेळेस हे भटकलेलं मन कुठं थांबत नाही। जोपर्यंत कथेमध्ये बसतो तोपर्यंत कथेच्या चिंतनामध्ये रमलेलं असतं आणि कथेच्या चिंतनामधून बाहेर निघाल्यानंतर परत संसारामध्ये आपण जातो आणि परत संसारामध्ये त्या मायेच्या अधीन होऊन परत लीन होतो। हे बघा, हे पुराण ज्यावेळेस मला संयोजकांनी सांगितलं की महाराज आमच्या महिलांची इच्छा आहे की या ठिकाणी विष्णू पुराण व्हावं। आम्ही गणेश पुराण ऐकलं, आम्ही भागवत ऐकलं, शिवपुराणही ऐकलं आणि आता आमची इच्छा झाली विष्णू पुराण ऐकायची। इच्छा कशासाठी व्हावं लागते? काय ऐकायचं होतं विष्णू पुराण मधून? आता मी थोडस कसं आहे, काही काही भागवतावर याच्यावर एखादं चिंतन निघल्यावर विचारेन तुम्हाला। एक सांगू का? श्रोता आणि वक्ता, नुसतंच वक्ता काय सांगतो ऐकून पळू नका। तर वक्त्याने सांगितलेलं श्रोत्याला सुद्धा कळलं पाहिजे आणि श्रोता सुद्धा तितका चाणक्य पाहिजे बाई, बरोबर आहे का? त्याच्यासाठी या दोघांच्या चिंतनामधून जे तयार होतं त्याला सत्संग म्हणलं जातं। सत्संगाची चर्चा जर करायची असली तर तुम्ही आम्ही बसले, एखाद्याने सांगितलं, सांगा एखाद्या तुकारामाची काही गोष्ट त्यांनी सांगितली, 2 मिनिटांनंतर सांगितलं बाई बस झालं आता मला जायचंय, हे कवर चालायचं माझ्या संग आणि तिथून उठून निघायचं। सत्संग त्याला म्हणलं जातं वक्ता आणि श्रोता दोन्हीही संपन्न असावेत। ऐकणारा सुद्धा, सांगणारा सुद्धा, सांगणाऱ्याची सुद्धा मधुर त्या वाणीद्वारे परमात्मा असतो। तो काय सांगतो आणि सांगितल्यानंतर त्याच्यामधून आपण काय घेतो? प्रत्येक कथेमध्ये बोध असतो, बोध घेतला जातो। एखादं आंब्याचं झाड असलं तर त्या आंब्याच्या झाडाला फांद्या असतात, खोड असतं, पानं असतात, मग सगळं चावल्याने तुम्हाला गोड लागणार आहे का? खायचं काय असतं? फळ, फळच गोड असतं फक्त। म्हणून फलितम सदा अमृतस्या द्रविणम, ते गोड असतं। कारण तेच जर खाल्लं आपण तरच ते आपल्याला कळतं का हा झाड कसं आहे। तुम्ही त्याच्यावरून सांगता त्या झाडाचे आंबे गोड आहे, कशावरून? केवळ त्याच्या त्या
फळावरून तुम्ही आणि आज या ठिकाणावर आपल्याला व्यासपीठावरून सिद्धिविनायक मंडळाचे सगळ्याच कार्यकर्त्यांना मी आनंद आशीर्वाद देतो. मूळ म्हणजे आता आपला त्रयोदशी मुहूर्त, उद्या चतुर्दशी आणि गणपतीचा उत्सव यांचा दरवर्षी असतो. मी तर आज पहिल्यांदाच सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलेलो आहे. मी फक्त ऐकून होतो पण अजून पोहोचलो नव्हतो. पण गणपतीची कृपा अशी झाली की त्यांनी कथेसाठीच मला बोलवलं. मला वाटलं होतं एकदा दर्शनाला जावं, पण दर्शनापेक्षाही त्या ठिकाणी येऊन त्या भगवंताचं, त्या परमात्म्याचं दर्शन होतं आणि दर्शनासंग आपल्याला या ठिकाणावरून एक बसलेल्या सर्व श्रोत्यामध्ये एक भक्तिरस टाकण्याचा जो योग येतो ना, हा योग फार कृपावंत योग असतो बघा. म्हणून मी सांगतो की संत महंतांच्या चिंतनामध्ये ज्यावेळेस आपण बसतो, भगवंताच्या कथनामध्ये ज्यावेळेस चिंतनामध्ये आपण बसतो, भगवंताच्या नामस्मरणामध्ये बसतो, हे बघा भक्ती अनेक प्रकारची असते. आणि या भक्तीमधून प्राप्त काय करायचं असतं तर जीवनाचं कल्याण प्राप्त करायचं असतं बघा. बाकी याच्या मागे उद्देश काही नसतो. भागवत, मला पहिल्यांदा असं वाटलं ज्यावेळेस मी विष्णू पुराण वाचायला गेलो, मला असं वाटलं मी भागवतच वाचतो की काय. 2-3 वेळेस ज्यावेळेस मी पाहिलं तर विष्णू पुराण म्हणजे एक भागवताचंच प्रतिकृती, पण विष्णू पुराण वेगळंच आहे हो. जसं जसं मी त्याच्यामध्ये चिंतन केलं, गेल्या या 15-20 दिवसापासून माझी जी राजस्थानची कथा झाली आणि मी आलो त्याच्यानंतर जो बसलो मी, तर मी फक्त या चिंतनामध्ये होतो की विष्णू पुराण काय बा. मी आतापर्यंत विष्णू पुराणामधून थोडंफार काहीतरी घ्यायचो, वाचायचो मी, पण ते वाचणं वेगळं आणि ज्यावेळेस आपल्याला सांगायची पाळी येते ते वाचणं वेगळं असतं. त्यावेळेस त्याचं अध्ययन वेगळं असतं. कारण की का, आता मला हे तुम्हाला सांगायचंय. म्हणून मी विष्णू पुराणाचं चिंतन हाती घेतलं. परमात्म्याला वंदन करून असं सांगितलं जातं की विष्णू पुराण ही कथा याच्यामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे की यत लक्ष्मी प्राप्तम तथ लभते विष्णू पुराण. जर विष्णू पुराणाची कथा जर आपण ऐकली तर असं सांगितलं जातं की भगवती लक्ष्मी ही सदैव त्या ठिकाणी प्राप्त असते बघा. कारण विष्णू पत्नी कोण आहे माहिती आहे की नाही तुम्हाला? बोलत जा ना जरा. आणि एवढ्या माग 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 नाही बसायचं, थोडं थोडं पुढं बसत जा. कथेमध्ये माग नाही बसायचं. माग कुठं बसायचं माहिती आहे तुम्हाला? मांडवामध्ये, हा लग्नामध्ये. कारण तिथं तुम्ही लग्नामध्ये माग नाही बसत, तिथं पुढं असतात. कथेच्या, कीर्तनाच्या, चिंतनाच्या, भजनामध्ये कधी बी माग नाही बसायचं. नेत्याच्या भाषणामध्ये माग बसा, काही अडचण नाही आपल्याला. पण इथं आपल्याला आपलं कल्याण करायचं, एक लक्षात घ्या. जीवनाच्या कल्याणासाठी आपण बसतो इथे. आणि कल्याण करायचं असलं तर आपल्याला आपण ओळखलं पाहिजे. एक लक्षात घ्या, या विष्णू पुराणाच्या माध्यमातून काही अशा कथा आहेत की ज्या आपल्याला आपल्याच जीवनाचा आरसा दाखवतात. आपण काय आहे आणि कशासाठी जीवन आहे, या जीवनाला जर कळलंच नाही आणि नुसतं जगून मिळालं तर त्याचा काही फायदा होणार नाही जीवनामध्ये. अनंत महाराज असतील, अनंत कीर्तनं असतील, अनेक चिंतनं असतील, पण चिंतनामधून जर आपण खरा मर्म जर नाही उचलला तर त्या कीर्तनाचा, त्या चिंतनाचा काहीच फायदा होत नाही बघा. त्याच्यासाठी चिंतन, कारण काय असं सांगितलं जातं ते तुम्ही चिंतनात ठेवताना ते तुमच्या चित्तमध्ये असतं. आणि जे चित्तमध्ये असतं ना तेच तुम्हाला दिसत असतं. इथं जरी बसलेले असला आणि तुम्हाला जर असं वाटलं नाही बा मी आले तर खरी घरून, आज इतक्या वेळानंतर कथा चालू झाली, आता किती वाजता जाईन, घरामध्ये हाय का नाही, परत बाजार करायचं, आता काय असेल ते बाजार. मला इथं आल्यावर कळलं की बाजार आहे म्हणून, मला बी नव्हतं ते माहिती. बाजार करायचा, आमकं करायचं, ही काय होतं हे चित्तामध्ये असतं. हे चित्त थोडंसं माया बाजूला ठेवायची. कारण काय, हे जे संकीर्तन वगैरे असतं ना, हे याच्यासाठी असतं की बाबा रे तुमच्या डोक्यातला सर्व बाजूला ठेवा आणि एकदा या कथेमध्ये बसा, ऐका ना काय म्हणतात महाराज. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचा ठेवा घेता येतोय का, आपल्याला आपलं कल्याण करता येतंय का. जीवनामध्ये कल्याण करण्यासाठी आपण त्या परिवारामध्ये, एक सांगू तुम्हाला, तुमच्या परिवारामध्ये कोणीतरी एक जण असावा जो भक्ती मार्गाला लागलेला असावा. सगळे नसतील ना, नसू द्या, मला माहिती आहे. आपण जर घरच्याला म्हणलं चला ना विष्णू पुराण ऐकायला, ते काय म्हणतील, तुम्ही ऐका, तुमचं काम आहे. ठीक आहे, ते काम जरी तुमचं असलं पण हे पुण्य घेऊन त्या घराला तारण्याचं काम तुम्हीच करतात.
कारण जरी आपण असलो तरी हे नेण्याचं काम तुमचं आहे बघा. हा ठेवा तुम्ही घेताय, भाग्यवान तुम्ही. सगळ्याला निवडलं जातं का हो? हा हा, इथे खूप जण आहे, काही बिचारे बाजाराला असतील, त्यांच्या कानावर शब्द चालले असतील, तितकं भाग्य आहे त्यांचं ऐकायचं. पण ज्या ज्या कथेमध्ये जातो आपण, ज्या ज्या चिंतनामध्ये जातो, तुम्हाला सांगतो, जे देव करू शकत नाही, जे कोणीही करू शकत नाही, ते सतसंगामध्ये प्राप्त होत असतं बघा. सतसंगातून ते मिळत असतं बघा. नारद मुनी एकदा आकाश मार्गाद्वारे चाललेले होते आणि आकाश मार्गाद्वारे चालता चालता भगवंताचं चिंतन करीत चालले होते. चिंतन करता करता परमात्म्याचं नामस्मरण करायचे, कारण की त्यांचं कामच होतं. नारायणाचं नाव सदैव घेत होते. नारायणाचे असीम भक्त आहे नारदजी. आपण भागवतामध्ये नारदाचं अनंत चरित्र ऐकलेलं आहे. तर बघा, भगवंताचं चिंतन करीत निघालेले आहे आणि मुखामध्ये शब्द नारदाचा, एक भजन करीत चाललेले असतात सदा नारदजी, आहे ना. ऐकले ना आपण ते भजन, कोणतं असतं त्यांचं? हा, आता ज्याची कथा आपल्याला ऐकायची त्याचंच भजन ते करीत असतात बघा. आपण शिवपुराणामध्येही नारदजीचं चिंतन ऐकलंय. प्रत्येक पुराणामध्ये भगवंताचं चिंतन असतं. पण एक सांगू, ज्याचं पुराण असतं ना, आपण जसं लग्नाला गेल्यानंतर किती जरी कोणी सजून आलं तर आपलं लक्ष कुठं राहतं? नवरदेवा नवरीकडं. तसं असतं, ज्याचं पुराण असतं ना, तेच नवरदेव असतात इथं. आता ज्यावेळेस आपण भगवान शिवाचं चिंतन करतो, तर भगवान शिवाचं आपण त्या ठिकाणी अनन्य चिंतन तुम्हाला सांगावं लागतं की बाबा भगवान शंकराने काय केलेलं आहे. पण तुम्हाला एक सांगू, कृष्ण असो विष्णू असो, हे जगत पालनहार सांगितलेले आहे. आणि यांचं चरित्र इतकं गोड आहे ना, इतकं सुंदर आहे का या चरित्रामध्ये ऐकल्यानंतर निश्चित रूपानं आपल्याला सुद्धा कळतं की भगवान विष्णू पुराण काय आहे. विष्णू शिव हरी हर हे काय दोन्ही नाही, हे सगळे एकच आहे ना. कोणाचे बा हरीचे भक्त आहे म्हणून शिवाचे भक्त नाही, किंवा शिवाचे भक्त आहे म्हणून आपण हरीचे भक्त नाही, असं नाही. परमात्म्याला एक मानायचं, आपला एक धरायचं जीवनामध्ये. तुम्हाला एक सांगू का, अनंत देवाच्या मागे नका पडत जाऊ. तुम्हाला काय आहे, प्रत्येक दिवशी प्रत्येक देव दिसत होतं, तसं करू नका. देव एकच धरायचा आणि त्या देवाला धरल्यानंतर त्याची जर भक्ती केली ती फलित होते. तुम्ही काय करता, वेगवेगळ्या ठिकाणी देव बदलता नाही, त्याच्यामुळे कष्टाचे जीवनात येतं ना, हे कारण त्याचं असतं बघा. सकाळी गेले महादेवाला, दुपारी गेले रामाला, संध्याकाळी आले गणपतीला, रात्री जाता जाता महालक्ष्मीच पूजायची. धरलं कोणाला तुम्ही? आणि एक श्रद्धा आणि भावना आणि विश्वास ठेवून भगवंताची भक्ती करा. त्याचं नावच ते असतं बघा. जिथे विश्वास, जिथे भक्तीवर तुमची श्रद्धा, तिथेच ती भक्ती तुम्हाला प्राप्त होत असते. नाही तर अशी किती भक्ती केली, भक्ती कशी करा हो. संत सावता महाराज होते, कधी गेले होते का पंढरपूरला? गेले होते का? नाही? नक्की? मी उगाच हा म्हणलं म्हणून नाही हा नका करी जाऊ बरं का. हा, मी म्हणलं गेले होते का पंढरपूरला? नाही. तुम्हाला माहिती महाराज नाही म्हणणार आहे का? गेलेच नव्हते कधी, तरी पण पांडुरंग प्राप्त केलेला आहे. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी खूप कठोर भक्ती केली पाहिजे असं काही सांगितलेलं नाहीये. काय महादेवाला केल्यानंतर 4 तांबेच वाहिले पाहिजे असंही काही नाहीये. तुम्हाला माहितीये का, 1 चमचा भर जरी जल असलं ना तुमच्याकडे तरी चालतं. ओंजळीत नेणारं जल ते सुद्धा चालतं. इतकं नाही, गरज नाही की तांब्याच घेतला पाहिजे, घरचंच पाणी नेलं पाहिजे. कशा याच्यामध्ये राहतात आणि काय करतात. भगवंताची भक्ती ही श्रद्धेनं करा, विश्वासाने करा, प्रेमाने करा. त्याच्यातून आपल्याला प्राप्त होतं. आणि जे काही नाही मिळत ना, ते या सतसंगामध्ये मिळत असतं बघा. ईश्वराच्या चिंतनामध्ये मिळत असतं बघा. या भक्तीमधून आपल्याला ती शक्ती मिळते की जी शक्ती आपल्याला इतर कुठेही मिळू शकत नाही बघा. म्हणून भगवंताचं चिंतन करायचं. नारदजी एकदा असेच निघले आणि चालता चालता भगवंताचं नाव घेता घेता धर्तीवर आले. आणि धर्तीवर येता येता त्यांनी पाहिलं की कुठेतरी एक भक्त बिचारा रडतोय आणि भगवंताची आराधना करतोय. नारद बिचारे त्या ठिकाणावर आपलं भजन करता करता त्या ठिकाणी उतरले. आणि उतरल्यानंतर त्याला विचारलं, अरे बाबा तू कशामुळे दुःखी दिसतो मला इतका? त्यानं सांगितलं, आपण कोण? त्यानं सांगितलं, बाबा मी भक्त आहे भगवंताचा. बरोबर, तुम्ही दुःखी का दोघ जण? त्यानं सांगितलं, काय सांगावा, सर्व संपन्न आहे, पैसाही खूप आहे, सगळं खूप आहे, पण आमचा वंश पुढे चालला नाही. वंशामध्ये कोणी पुत्र नाही, मुलगा नाही. त्याच्यामुळे आम्ही थोडे चिंतित आहे बाबा. बाकीचं काही नाही. बाकी तर परमेश्वरानं सगळं दिलंय. धन आहे, संपदा आहे, पत्नी बी चांगली आहे,
धार्मिक आहे, भगवंताची भक्ती करते, चिंतन करते, मनन करते, पूजन करते, ज्याही पद्धतीने भक्ती करायची ती करते. पण तरी पण आम्ही दुःखी त्याच्यामुळे आहोत हो, की आम्हाला अजून जे पाहिजे ते मिळालं नाही. काय पाहिजे होतं तुम्हाला? पुत्र पाहिजे होता हो, दुसरं काही नाही. सकाळपासून संध्याकाळ भगवंताची भक्ती करतो आणि भक्ती करता करता हेच मागतो की देवा एखादा तरी पुत्र आम्हाला मिळाला तर आमचं इथून पुढचं आयुष्य चांगलं जाईल. कारण की का उतार वयामध्ये त्याच्याशिवाय सहारा नाही हो देवा कोणाचा. नारदानी चिंतन ऐकलं आणि नारदानी सांगितलं तुम्ही तर इतकी भक्ती करता. कारण त्यांच्या भक्तीला ऐकूनच नारद त्या ठिकाणी पोहोचले होते आणि सांगितलं नारदानी इतकं चिंतन मग मुलगा व्हायला पाहिजे बा, होईन तुम्हाला. ते म्हणे बस तुमचा आशीर्वाद असावा, आम्हाला संत महंताचेच आशीर्वाद असतात. कोणी जरी संत भेटला तर आम्ही त्याला घरी आणतो आणि आमच्याकडून होईन तशी सेवा करतो. आमची जी ऐपत असेल त्यानुसार आम्ही त्या संताची सेवा करतो आणि त्याचं जीवनामध्ये कल्याण व्हावं अशी आमची इच्छा आहे. एखादा पुत्र आमच्या घरी यावा. बऱ्याच वेळा बोलल्यानंतर नारदजी उठले आणि सरळ वैकुंठात गेले, जिथे भगवान श्रीहरी शेष नागावर शयन मध्ये बसलेले होते. सुंदर चित्त ते स्वरूप नारदानी पाहिलं आणि हात जोडले नारदानी आणि भगवंताला सांगितलं देवा मी आत्ताच पृथ्वीवरून चक्कर मारून आलो, पण तुझ्या त्या धर्तीवर ज्यावेळेस मी जातो ना मला कोणी कोणी दुखी दिसतच. मला एक ठिकाणी मी गेलो, खूप काही मोठी हवेली आहे, राजवाडासारखं आहे, पण त्याच्यात 2च जण, त्यांच्याकडे काहीच नाही, त्यांना मुलगा नाही, काही नाही, काही नाही. एवढ्या अफाट पैसा द्यावा त्यांच्याकडे, इतकी धनसंपत्ती. माता लक्ष्मी तिथं राहते, पण तिथं त्यांना त्या दोघांना तरी पण सुख नाही. भगवंतानी सांगितलं नारदा तुम्ही सगळ्या समस्या घेऊनच आमच्यापाशी येतात आणि जगामध्ये ही समस्या कोणाची सुटली? ज्याला मुलं आहे ते मुला वाचून रडतात, ज्याला नाही आहे ते म्हणतात व्हायला पाहिजे, आणि ज्याला आहे ते म्हणते कशाला झाले. दोन्ही गोष्टी. युग बदलतं, चिंतन बदलतं, बुद्धी बदलते, विवेक बदलतो आणि याच्या संग संग नातेही बदलल्या जाते. आणि जिथे नाते बदलल्या जाते तिथे आपल्याला समोर काहीच कळत नाही. शेवटी भगवंतानी सांगितलं नाही रे पुत्र नाहीये त्यांना, जातीन काही जन्म तरी पुत्र होणार नाही. पण आता अहो तुम्ही तर परमेश्वर आहात ना, सर्वेश्वर आहात ना, ईश्वर आहात ना, तुमच्या हातात तर सगळं आहे ना देवा. तरी पण सांगितलं नाही रे नारदा, मैं चाहते हुए भी कुछ कर नहीं सकता. क्यों कि कभी कभी हम किसी के वश में रहते हैं. भगवान भक्त के वश में रहते हैं. मला वाटतं त्यांना करावं पण नाहीच आहे. आणि प्रकृतीचा नियम मी बदलू शकत नाही नारदा. जे सृष्टीमधून चालत आलेलं आहे ना तेच पुढे चालवायचंय, त्याच्यामुळे हे नाही बदलू शकत. नारदानी आपलं त्या ठिकाणी नारायण नारायण केलं आणि निघून गेले. थंडीचे दिवस होते, माघ महिना लागलेला होता, कडाक्याची थंडी पडलेली होती. आणि त्या थंडीच्या रात्री एक संत त्या गावामध्ये फिरत होते आणि ते संत काय सांगत होते माहिती का तुम्हाला? शेणाचा आपण काय थापितो, हा काय थापितो सांगा ना, मासा बोला ना. ते सांगायला बी काय वाटत. गौऱ्या थापित तुमच्या काळात नाही राहिलं ते बरोबर आहे, दोष तुमचा बी नाही तो. कारण की गौरी थापायची वेळ आता नाहीच राहिली. गौऱ्या आपल्याला कधी लागत या, आता येईन थोड्या दिवसांनी. 5 रुपयाची 10 रुपयाची भेटले तर घेऊन या आणि शिमगा करा त्या गौरीमध्ये. पहिलीच्या काळामध्ये गौऱ्या कुठं राहायच्या? घरी राहायच्या का नाही? गाईचं शेण आणल्यानंतर ती गौरी थापायची, सुकवायची आणि आपल्याकडे ठेवायची. अजूनही ग्रामीण भागामध्ये आहे, शहरामध्ये नाही पाहत. आणि ज्या बिचाऱ्या म्हाताऱ्या बाया आहे ना त्यांना अजूनही आहे, तर त्या बिचाऱ्या थोडं का होईना घरामध्ये एक लक्षात ठेवा तुम्ही. आपण आता याच्यामध्ये सगळंच लक्ष्मी अलक्ष्मी सगळ्यांच्याच कथा आहे याच्यामध्ये विष्णू पुराणामध्ये. पण आपल्या घरामध्ये निदान एक फरशी का होईना, फरशी सांगतो मी छोटी, तितकं तरी कमीत कमी गाईचं शेणानं तुम्हाला सारवलेलं पाहिजे घरामध्ये. याच्या मागे 2-3 कारण आहे हो. प्रपंचामध्ये हा जो कलह, जे विस्कळीतपणा आलेला आहे ना, हा त्याच्याच कारणाने आलेला आहे. गाय पूजायची म्हणून कुठे जाऊन पूजायची?
नाही जर तुमच्या घरी आले तर तिकडे जायचं, घरी आले तर तिला भाकर द्यायची, थोड्या वेळ थांबली तर बरं आहे, आणि जर जास्त वेळ थांबली तर मग काय करायचं? कुठे काठी आहे ना, ही भक्ती आहे आपली. काही गोष्टी अवघड आहे पण मनात उतरायच्या असतात, चिंतनामध्ये घ्यायच्या असतात. म्हणून गाईला घास दिल्यानंतर जर त्या गायीनं शेण केलं, जिला बिचारीला माऊलीला कळलं तिनं ते उचललं ठेवलं, जिला नाही कळलं तिनं पाणी ओतून दिलं. एक दिवाळीच्या वेळेमध्ये आपल्या अंगणामध्ये सडे पडतात, त्यावेळेस आपण शेण शेण करीत फिरतो आणि एकदा दिवाळी झाल्यानंतर परत त्याच्याकडे पाहतही नाही. घरामध्ये एक छोटीशी जागा ठेवा, लक्ष्मीचा वास असतो तिथे, आणि त्या एवढ्या एवढ्या जागे सारवलेल्या ठिकाणावर का होईना तुम्ही एकदा भगवंताचं चिंतन करून बघा बरं, काय होतं, बदल काय वाटतो त्याच्यामध्ये. एक शक्ती, एक एनर्जी ज्याला आपण म्हणतो ना परमात्म्याची, ती त्या ठिकाणी असते. हे संत रात्री निघाले त्या गावामध्ये आणि विचारायला लागले, बाई कोणी गौरी देतं का मला? एक गौरी द्या, एक मुलगा घ्या. काय सांगितलं त्या संतांनी? एक गौरी घ्या मला द्या आणि एक मुलगा. संत म्हणत म्हणत चालले त्या गावातून. थंडीचे दिवस होते, माघ महिना होता. त्या संताला वाटलं की इथे जर मिळालं, कोणी जर गौरी मिळाली तर एका ठिकाणी बसावं, त्या गौरीला अग्नी प्रज्वलित करावा आणि शेकावा, माझ्या अंगामधली हुडहुडी जाईन आणि माझ्या अंगामध्ये उष्णता येईल. वरडले ते, देत का कोणी, देत का कोणी? पण थंडीचे दिवस, रात्रीचा प्रहर, कोणी बाहेर यायला तयार नाही. हळूहळू ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत होतं, दोघांचं त्या ठिकाणावर संत आले, आवाज दिली, ऐका कोणी कोणी असलं तर एक गौरी आणा हो, एक मुलगा घेऊन जा. का त्या संताला सांगितलं असतं त्यांनी, या आणि भरपूर आमच्याकडे भरलेलं धन हे घेऊन जा, तर काय झालं असतं? काय झालं असतं? आले असते की नाही लोक बाहेर? हा का नाही म्हणत जाओ. त्या देवीनायकाच्या ट्रस्ट लोकांना सांगावं लागेल, थोडं बोलायला शिकवलं की नाही यांना इतक्या दिवसात. पुराण तर भरपूर ऐकले, कथन तर भरपूर ऐकलेलं यांनी. सांगत चला, बोलत चला. बोलायचं सत्संगामध्येच बोलायचं असतं, इतर ठिकाणी व्यर्थ बडबड नका करू. जिथं नाही बोलायचं सांगितलं का तिथं तर जाऊन बोलतात, इथं बोलत चला थोडं. तर धन नाही म्हणले ते काय म्हणले? एक मुलगा. शेवटी ती बिचारी मध्ये बसलेली आपल्या नवऱ्याला म्हणती, सुवासिनी बाबा कोणीतरी बाहेर गौरी मागतय हो, पण एक विचित्रच वाटतं की गौरी मागता मागता मुलगा घ्या म्हणतोय. त्याने काय मुलं आणले काय विकायला? त्याने सांगितलं तसं नाहीये, गौऱ्या द्या, मुलगा घ्या. काय माहिती काय आता, असा थोडं विचित्र ऐकल्यानंतर पण ते म्हणे जाऊ द्या मरू द्या, आपल्याकडे गौऱ्या आहे ना, तो जाय बरं घेऊन. तिनं काय केलं, त्या ठिकाणी 10 गौऱ्या घेतल्या आणि 10 गौऱ्या घेऊन ती बाहेर गेली. सांगितलं, ओ बाबा या ना. काय झालं? ह्या गौऱ्या घ्या तुम्हाला. बाई तुम्हाला 10 गौऱ्या दिल्या, तुला किती मुलं व्हावं? बोला ना. हा, श्री विष्णू भगवान की. जोरात म्हणा जरा, श्री विष्णू भगवान की. ज्याचं पुराण ऐकतो ना आपण, त्याचं चिंतनामधून जय जयकार करीत चला, नुसतं बसायचं नाही. तर मध्ये मध्ये संकीर्तनामध्ये दोन्ही हातानं टाळ्या सुद्धा वाजवायच्या, मुखानं बोलायचं सुद्धा. तुम्हाला माहिती नाही, मी आता या 7 दिवसामध्ये तुम्हाला सांगेल मी याचं काय शास्त्र असतं ते. म्हणून निश्चित रूपानं हे सगळं करीत चालायचं, बोलायचं, ऐकायचं, मनामध्ये घ्यायचं, चिंतनामध्ये ठेवायचं, चित्तामध्ये धरायचं आणि मग घरी जायचं. बघा बरं किती बदल होतो. 7 दिवसानंतर मला सांगा की किती बदल होतो या गोष्टीचा. फक्त तसं धरा, विश्वास मनामध्ये धरा. संतांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर
ज्या वेळेस 10 गौऱ्या दिल्या त्यानं सांगितलं बाई माझा आशीर्वाद आहे तुला, तुमने मुझे 10. आता हिंदीमध्ये ज्यावेळेस मी राजस्थानमध्ये कथा केली होती त्यावेळेस ते त्याला छाने म्हणतात, राजस्थानी शब्द आहे त्याच्यात. तर ते काय म्हणले, हमें 10 दिया है, जाओ तुम्हें भी 10 पुत्र हो जाए, मेरा ये आशीर्वाद तुम्हें सदैव रहेगा. त्यांनी सांगितलं आणि ती गेली. काय ग काय झालं? काही नाही, 10 गौऱ्या दिल्या. मग काय म्हणला तो? त्यानं काही नाही सांगितलं, मला आशीर्वाद दिला, जा तुला 10 मुलं भाऊ. त्याने हसलं आणि भगवंताकडे गेले. परत भगवंताच्या भजनामध्ये लागले. अहो भजन करताना सर्व भजन नाही करतात. भजन करताना तुम्हाला एक सांगू का, तुमच्या अंतरंगामध्ये परमात्मा जागृत झाला पाहिजे. भजन त्याला म्हणतात. म्हणा ना भजन, म्हणा ना भजन, मग बसल्या भजन म्हणायला. तोंडाने तर भजन चालून तुम्ही म्हणा ना. शेजारची तू का बरं बसली? येत असलं तर आपण आपल्या मुखानं म्हणायचं. पुढची म्हणो ना म्हणो तुमचं तीनही वाटून घेणार. हे तुमचं जे आहे ना शिदोरी, हा कशाची शिदोरी? कशाची? जेवणाची, कर्माची. ते आपल्यालाच करायची. म्हणून का आपलं वाटून द्यायचं? आपण म्हणायचं ना, आपण चिंतन करायचं. म्हणून अंतरंगामध्ये रंगून जर भगवंताचं भजन केलं तर निश्चित रूपाने. आणि हे 2 जण देवापुढे बसले हो. संत आशीर्वाद दिला. त्या संतानं 10 गौऱ्या पेटवल्या आणि 10 गौऱ्या पेटवल्यानंतर संत त्याच्यावर दोन्ही हात पुढे घेऊन शेकू लागले. थंडीच्या दिवसात अंगामध्ये भरलेली हुडहुडी, अंगामध्ये भरलेली थंडी जाऊ लागली. मनामध्ये आनंद झाला. सहज त्या यजमानाने बाहेर पाहिलं तर शेकत संत दिसले. मुखानं भगवंताचं चिंतन करीत बसले. ते चिंतन ऐकलं दोघांनी आणि हेही देवापुढे जाऊन बसले. कारण की का, जोपर्यंत अंतरंगामध्ये परमात्मा जागृत होत नाही, जोपर्यंत अंतरंगातून तुम्ही भगवंताला सांगत नाही, तोपर्यंत त्याचं स्वरूप कुठं पाहायचं असतं? मूर्तीमध्ये नाही. इथे दर्शनाला गेले, याच्यानंतर ते स्वरूप दिसलं, हात जोडायचे आणि भगवंताला सांगायचं, देवा हा जन्म तुझ्या आशीर्वादामुळे मिळालेला आहे, बस असाच जन्म मला मिळू दे आणि सदैव तुझी भक्ती मला घडू दे. हे विष्णू पुराणमधून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. हे चिंतनामधून तुम्हाला निश्चित ऐकायला मिळणार. इथे त्यांनी सांगितलं की बाबा पाहिला का तो भक्त, इतके सुंदर भक्त गायन करतायत, डोळ्यामध्ये अश्रू आहे, अग्नी प्रज्वलित झालेली आहे, थंडी गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये भगवंताला सांगितलं, देवा मी तर 1 गौरी मागत होतो, मला 10 गौऱ्या मिळाल्या. 10 गौऱ्यामुळे माझी थंडी गेली. थंडी काय गेली? या निखाऱ्यामध्ये देवा माझी रात्र संपून जाईल, आशीर्वाद असो. आणि इथे बसलेले हे 2 जण भगवंता पुढे बसले, चिंतनामध्ये असे रंगले. काय सांगतायत? अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो, अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो, स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो, स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो. हे भगवंता बसलो तुझ्या पुढे, आस नाही, काही नाही, कशाचं काही घेणं नाही, कशाचं देणं नाही देवा. अनेक वर्ष निघून गेले, उतार वयामध्ये पोहोचलो, पुत्र नाहीये देवा, पण काही वाटत नाही. काही दिल्याचं समाधान मनामध्ये असलं पाहिजे. एखाद्याला तुम्ही एखादी वस्तू दिली ना, त्याचा आनंद तुमच्या मनामध्ये वाटलं पाहिजे, दुःख नाही वाटलं पाहिजे. परमेश्वरापुढे बसले, दोन्ही हाताने टाळ्या वाजवल्या, मुखाने चिंतन करीत. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो,
अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो, स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो, स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो. हे भगवंता, हे नारायण, हे विष्णू, हे श्री हरी. भजन गातो कीर्तन करीतो, गातो तुझी गाथा. भजन गातो कीर्तन करीतो, गातो तुझी गाथा. पदकमली श्री हरीच्या ठेविला मी माथा, पदकमली श्री हरीच्या ठेविला मी माथा. विष्णूच्या नामे सारा, विष्णूच्या नामे सारा ब्रह्मांड डोलतो. जय हो. स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो, स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो, अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो, स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो, स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो. हे नारायण, हे भगवंता, तुझी कृपा दृष्टी, तुझी दया दृष्टी सदैव असावा. संत महंताच्या द्वारे तुझे चिंतन घडतं देवा, आणि या चिंतनाद्वारे मनामध्ये एक आनंद, एक उत्साह येतो देवा की हे भगवंता, या जन्मामध्ये मला तू कळाला, तुझी भक्ती कळाली, तुझा विश्वास कळाला की देव काय आहे. बस मला इतकं कळलं ना देवा, खूप झालं. आस पूर्वा भक्तांची दावी रूप डोळा, आस पूर्वा भक्तांची दावी रूप डोळा. वाट किती पाहू देवा जीव हा भुकेला, वाट किती पाहू देवा जीव हा भुकेला. सत्यवाचा सत्य सारे, सत्यवाचा सत्य सारे, सत्य तूच बोलतो. स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो, स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो, अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो, स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो. स्वरूप मी पाहतो देवा चरणी तुझ्या गातो. हॅलो.
हरीच्या दर्शनास उत्तम मेळ झालो देवा, हरीच्या दर्शनाला उत्तम मेळ झालो. हॅलो. धरणे धरुनी द्वारी आम्ही येथे बैसलो, धरणे धरुनी द्वारी आम्ही येथे बैसलो. कष्ट बाधा संकटातुनी, कष्ट बाधा संकटातुनी मुक्त तूच करीनो. स्वरूप मी पाहतो देवा, चरणी तुझ्या गातो. स्वरूप मी पाहतो देवा, चरणी तुझ्या गातो. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो. स्वरूप मी पाहतो देवा, चरणी तुझ्या गातो. स्वरूप मी पाहतो देवा, चरणी तुझ्या गातो. स्वरूप मी पाहतो देवा. चरणी तुझ्या गातो. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो. स्वरूप मी पाहतो देवा, चरणी तुझ्या गातो. स्वरूप मी पाहतो देवा, चरणी तुझ्या भगवंताच्या चिंतनामध्ये रात्र निघून गेली. सकाळी संत जन त्या ठिकाणाहून निघून गेले. गौऱ्या जळून गेल्या होत्या. खाली काय राहिली होती, त्या राखीला आणलं घरी आपल्या, आणि त्या राखीला डोक्याला लावाय बसले. तिनं सांगितलं संत जे भेटले नाही, असं वाटलं सकाळी त्यांना घरी बोलू, त्यांचा पाहुणाचार करू. सकाळी सकाळी गेले तर संत पहाटेच निघून गेलेले होते. रात्रभर भगवंताच्या चिंतनामध्ये रात्र गेली दोघांची आणि त्यांची. एक संत आणि दुसरे भक्त. हा सत्संग असतो बघा, कुठेही असो. चिंतन आपलं असतं, मनन आपलं असतं, भजन आपलं असतं. चिंतनामध्ये बसले. रात्रीचा प्रहर निघला, पहाटे झाली. त्या बिचाऱ्या गृहिणी त्या ठिकाणी गेल्या. पाहिलं तर संत निघून गेले होते, पण त्या ठिकाणी सगळी राख निघून गेलेली होती. फक्त एवढीच राख पडलेली होती. तिनं पाहिलं, आपण 10 गौऱ्या दिल्या, सगळी राख गेली. असो, तितकी ती राख घेतली. संघ आल्या आणि ते 10 जण गौऱ्याची राख इतकी मिळाली. नवऱ्याला सांगितलं, अहो ते गेले हो, लवकर निघून गेले. थोडं पुढे जाऊन नाही पाहिलं का? सगळं पाहिलं मी, मला कुठंच नाही दिसले हो. आहे ना, एखादा जीवनामध्ये असा संत येतो बघा, कुठेतरी कधीतरी, की ज्याला आपल्याला वाटतं यांना बोलवावं आपल्या घरी येऊन थोडं तरी खावा प्यावा, काहीतरी करावा. आणि येता येता म्हणतो, भाई रस्त्यामध्ये मला ते एक जण भेटले, त्यांनी मला मागितलं पण माझ्याकडे काही नव्हतं. आता आपण जाऊन त्यांना भाकर देऊन येऊ पटकन दिसे. परत जर पाहायला गेलं तर ते सापडतात का? हो, हा एक वेळ असतो. हा एक भगवंताचा तुम्हाला, परमेश्वराचा तुम्हाला एक संलग्न होण्याची जी वेळ असते ना. देव आपण म्हणतो ना की देव दिसत नाही हो, देव पण देव आहे ना. परमात्मा आहे का नाही? हे जे आपण बोलतो किंवा हे जे तुम्ही ऐकताय, हे कशामुळे सगळं? हा इथं बसलेला आत्मा आहे, तो दिसत तर नाही कोणाला, पण आहे. कुठून जातो, कसा येतो, कधी जातो, काहीच कळत नाही. 9 महिने मुलगा आईच्या गर्भात असतो तोपर्यंत त्याला श्वासोच्छ्वास सगळा चालतो, आणि बाहेर आल्यानंतर तो वरडायला पण लागतो आणि पाहायला पण लागतो. मग हे कसं घडतं? चेतना त्याच्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही नाही. त्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणाहून निघून गेले. संत मात्र या ठिकाणाहून निघून गेले. बरेच दिवस निघले, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष.
20 वर्ष 50 वर्षाचा काळ निघून गेला. एक दिवशी नारद मुनी आपल्या परत रस्त्याने चालले, मनामध्ये मुखामध्ये भगवंताचं चिंतन करीत करीत चालले आणि चालल्यानंतर सहज त्या धर्तीवरून चालता चालता नारदाला आठवण झाली की या ठिकाणाहून आपण काही वर्षापूर्वी एक कुटुंब होतं, दोघच जण होते, काही नव्हतं त्यांना. पण त्या कुटुंबाचं आता काय झालं, वरतून पाहिलं तर एक मोठी हवेली दिसते, खूप गर्दी दिसते, पोरं स्वर. नारदाला वाटलं ती बिचारी दोघ जण गेले वाटतं निघून, आता इथं ही कोणीतरी घेतली जागा. म्हणून नारद त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी त्या खोलीमध्ये पाहिलं तर 2 जण त्या ठिकाणी बसलेले दिसले. जसे नारद त्या ठिकाणी गेले, नारद तर जाणणारे होते, सर्व जाणकार भक्त आहे. पाहिल्याबरोबर नारदाने ओळखलं तर तेच दोघं. नारदाने सांगितलं नारायण नारायण. त्या दोघांनी नारदाकडे पाहिलं, प्रणाम केला. नारदाने सांगितलं काय मांडीवर घेतले काय पोर, बरेच तुमच्या घरामध्ये मला पोरं स्वर सगळं घर भरलेलं दिसतंय, कशामुळे झालंय. त्यानं सांगितलं नारदा आम्ही कोणताही मुलगा मांडीवर नाही घेतला बाबा. मग 10 मुलं झालेत. 10 मुलं झाले. कस काय आता कसं काय. भगवंताच्या चिंतनामध्ये रोज बसायचो, भगवंताच्या भजनामध्ये रोज बसायचो, मुखानं नारायण नारायण तुमच्यासारखंच नाव घ्यायचो, श्री हरी म्हणायचो, जो भेटला त्याला जय हरी म्हणायचं आणि चिंतनामध्ये राहायचं. आणि राहता राहता एक करता करता जिथं देवाला एक सांगितलं तिथं देवानं 10 मुलं दिली हो. आणि त्याच 10 मुलांचा आज हा परिवार आहे, खूप मोठा भरलेला परिवार आहे, आनंद आहे. नारदा सगळं काही भगवंतानं दिलंय, धन संपदा सगळं काही, ज्याची कमी होती तेही परमात्म्यानं देऊन टाकलं. आता काही इच्छा राहिली नाही बघा. आता सुखानं भगवंताचं नाम घेतो. नारदाला मोठं विस्मय वाटला का बघा, इथं तर देवाला मी जाऊन सांगितलं, देव सुद्धा मला म्हणला जमणार नाही नारदा. मग हे झालं कसं काय. पटकन निघले नारद, गेले वैकुंठामध्ये. शयनयान करीत बसलेले परमात्मा शांताकारम भुजग शयनम, अगदी शांत चित्तानं बसलेलं देव. देवाला पाहिलं, नमन केला, भगवंताला प्रणाम केला. भगवंताने सांगितलं या नारदा कस काय येणं झालं. त्यानं सांगितलं देवा रोज तर मी तुमच्याकडे येतोच, तुमचं दर्शन घेतो, आणि आज धर्तीवरून जाऊन आलो देवा, मला एक थोडं नवल पाहायला मिळालं. काय झालं, मी काही वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की एक भक्त आहे, त्या भक्ताला मुला नाही, काही नाही, त्याच्यामुळे दोघं नवरा बायको दुःखी होते. आणि तुम्ही मला सांगितलं की नाही रे बाबा, त्यांना मुलगा होऊ शकत नाही, कारण मी सृष्टीचा खेळ बदलू शकत नाही. नारायणा 10 मुलं झाले हो तिथं, मुलंच नाही तर 300 मुलं झाले, नातू पंतू मध्ये बसलेले ते, हे कसं घडलं. त्यावेळेस देवाने सांगितलं तुझे सांगितलं ते खरंय नारदा, पण मी तुला त्यावेळेस सांगितलं होतं की मी सुद्धा कोणाच्या वशमध्ये असतो, त्यावेळेस तुला कळलं नाही नारदा. हे 10 मुलं होण्याचं कारण एकच आहे, त्या एका संतांचं त्यांना आशीर्वाद मिळाला आणि त्या संतानं सांगितलं की तुम्ही भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. आणि त्या संताला 10 गौऱ्या दिल्या. त्या 10 गौऱ्याच्या ऐवजी या संतांनी त्यांना आशीर्वाद दिला तुम्हाला 10 मुलं हो. आणि हे नारायणा त्यांना 10 नारदा त्यांना 10 मुलं झाली बघा. नारदाला मोठं विस्मय वाटलं, देवा तुमच्या हातात नाही पण त्यांच्या हातात होतं का. हातात माझ्या नसतंय, हातात त्यांच्याच असतंय. त्याच्यासाठी नारदा हे सतसंग, हे भक्त, हे संत, ही जी मंडळी मी लावली ना, ही याच्यासाठी लागते. एखादं काम होत नसलं पण एखादा संत जर घरी येऊन गेला आणि त्यांनी जर आशीर्वाद दिला तर कुठलं काम नाही असं ते सुद्धा काम होऊन जात. ही त्या संतांची कमाल असते. जीवनामध्ये कोणता संत कुठं मिळेल काही सांगता येत नाही. म्हणून एक ठेवा, कोणी जरी आला अतिथी, त्याला जरी काही नसलं द्यायचं, जरी नसलं तर एक ग्लासभर पाणी जरी तुम्ही त्याला दिलं ना, खूप मोठा आशीर्वाद जीवनामध्ये तो देऊन जातो. नारदाने ऐकलं आणि आनंद झाला. आनंद झालेला नारद भगवंताचं भजन करीत करीत निघाला. देवानं पाहिलं की अरे बाबा, नारदाच्या मनामध्ये श्री हरी नारायणाविषयी खूप कौतुक झालं. आणि असंच या ठिकाणी
18 पुराण आहेत आपले, बरोबर आहे ना? ऐकलेलं आहे ना? किती पुराण आहे आपले? हा, थोडं थोडं ध्यानात ठेवत चला. पुराण ऐकल्यानंतर शिवपुराण ऐका, भागवत ऐका, कुठलंही ऐका, पण ऐकल्यानंतर काहीतरी ध्यानात ठेवत चला की बाबा रे गणेश पुराण, आता गणेश पुराण मधलं एखादं विचारलं सांगता येईल का तुम्हाला? हा, नाही का बरं? पुराण ऐकायचंय, कथन ऐकायचंय, कथा ऐकायचंय, कीर्तन ऐकायचे, चिंतन आहे. आता 7 दिवस मी पाहिलं, याच्यामध्ये कथा आहे, कथानंतर कीर्तन आहे, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे. किती भक्ताचा, अगदी भक्तीचा महापुरच आहे, लोटलाय. सप्ताह कुठलाही असो, तो गंगागिरी बाबाचा असो नाही तर आपला असो, सप्ताह सप्ताह आहे. तेवढंच भक्ती आणि तेवढंच भजन आणि तेवढंच पूजन होत असतं आणि याच्यामधून फलही तेवढंच प्राप्त मिळत असतं बरं का. हा, जे तुम्हाला हरिद्वारला मिळायचं नाही ते या सप्त्यामध्ये सुद्धा मिळू शकतंय. फक्त तुमची घेण्याची इच्छा पाहिजे. हा, तुमचा पदर मोठा पाहिजे. जिथं घ्यायची वेळ येते ना तिथं पदर खोसून देता, त्याच्यामुळे भेटत नाही. तिथं मोकळा पदर पाहिजे आपला. इथं मिळत असतं, परमात्मा देत असतो. या ठिकाणावरून नारदजी महाराज चिंतनाने निघले. पुढे विष्णू पुराणामध्ये 18 पुराणामध्ये एक सुंदर पुराण आहे, सात्विक पुराण आहे बघा. असं सांगितलं जातं की 6 पुराण ते राजस आहे, 6 पुराण तामस आहे आणि 6 पुराण सतोगुण निमित्त आहे. त्याच्यामुळे हे जे विष्णू पुराण आहे हे प्रथम पुराण आहे आणि भागवत हे शेवटचं पुराण आहे बघा. म्हणून या पुराणामध्ये अनंत गुण आपल्याला पाहायला मिळतात. भगवान महाविष्णूचं परम तत्व आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की हे पुराण का ऐकावं, तर ह्या पुराणामध्ये जर ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामधला एक तर कलह दूर होऊन जातो. कलह जीवनामध्ये राहत नाही बघा बरं का. तुम्हाला मी मागं शिवपुराण जरी झालं तर शिवपुराणामध्ये आख्यायिका वेगळी असते, विष्णू पुराणामध्ये आख्यायिका वेगळी असते, श्रीमद भागवतमध्ये आख्यायिका वेगळी असते. वेगळ्या वेगळ्या आख्यायनामधून आपण काहीतरी त्याच्यामधून प्राप्त करायचं असतं, मिळवायचं असतं बघा. हे जे तुम्ही ऐकता ना हे तुम्ही कमी भाग्यवान नका समजू. जन्म जन्मांतरे भवेत पुण्यम तथा लभते एक शब्दम पुराण. कुठले जरी पुराण ऐकायला गेलं ना तर त्याचं एक शब्द मिळणं सुद्धा आपल्या भाग्यामध्ये असतं. या भाग्यामुळे तुम्ही इथं बसला आणि इथं बसल्यानंतर आज असं समजा की श्री हरीची कृपा झाली, विष्णू पुराण ऐकायला मिळतंय, शिवपुराण ऐकायला मिळतं, भगवान शिवाची कृपा झाली, गणेश पुराण गणपतीची कृपा झाली. पण तुम्हाला सांगू या विश्वामधला सगळ्यात पहिला जर पुरुष कोण असेल तर तो कोण होता सांगा ना, बोला बोला. वक्त्याचं सगळी नजर असते, कुठपर्यंत जाते तिथपर्यंत, कोण बोलतंय कोण पाहतंय. विश्वामधला शिवपुराण ऐकले ना तुम्ही, ऐकलं का नाही? झाले शिवपुराण आपल्या इथं. प्रथम पुरुष हा विश्वामधला पहिला पुरुष म्हणून विष्णू, लक्षात घ्या त्याचं नाव ते. आता हे कसे झाले काय झाले मी तुम्हाला सांगणारच. अशा या परम विष्णूची गाथा, विष्णू पुराणाची कथा या गुरुजनांच्या कृपेमुळे मला प्राप्त झाली. याच्यामध्ये आमचे आचार्य श्री श्रवणानंदजी महाराज अयोध्याचे आहे, वृंदावनामध्ये वास आहे. त्यांचंही या ठिकाणावर मला मार्गदर्शन मिळालेलं आहे. चैतन्य गुरुचंही या ठिकाणी मला मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि अनेक संतांचे मार्गदर्शन घेतल्यानंतरच मी या विष्णू पुराणावर बसलेलो आहे बघा. कारण की मी पुराण करतच होतो, भागवत असो, शिवपुराण असो, विठ्ठल कथाही मी महाराष्ट्रामध्ये केलेली, माझ्या गावातून मी सुरुवात केली होती विठ्ठल कथेला. कारण की का विठ्ठल 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 आपण म्हणतो, पण विठ्ठल कळालं तर पाहिजे ना विठ्ठल कोण आहे म्हणून. ही सुद्धा विठ्ठल कथेमधून आपल्या महाराष्ट्राचे उच्चतम संत आहे देगुलकर महाराज, चैतन्य महाराज देगुलकर, त्यांनी विठ्ठल कथा केली होती. आणि त्याच्यानंतर पाठोपाठ त्या पांडुरंगाच्या कृपेनं मला विठ्ठलाचं चरित्र पाहायला मिळालं. विठ्ठलाचं चरित्र विषय असं कुठलं विठ्ठल पुराण नाहीये की चला बा आता हे नाही आता विठ्ठल पुराण बसू. हा, विठ्ठलाचा चरित्राविषयी विठ्ठल पुराण कुठंच नाही तुम्हाला मिळणार पाहायला. तुम्ही कोणाला जरी विचार विठ्ठल पुराण आहे का, ते म्हणतील नाही बाबा. विठ्ठलाचं चरित्र तुम्हाला
स्कंद पुराण, त्याच्यानंतर ब्रह्मवैवर्त पुराण, अशा पुराणामधून पांडुरंग आपल्याला समजतो. का चंद्रभागा, का पांडुरंग, का रुक्मई? कोणी सांगितलं वैकुंठातून येता झाला, कोणी सांगितलं तो द्वारकेचा राणा, कोणी म्हणे वृंदावनावरून येसी. अनेक संतांनी वेगवेगळे चिंतन दिले. मग आला कुठून? वृंदावनावरून आला? कृष्णाचा अवतार आहे का? सांगा ना. एवढं तर कळायला पाहिजे आपल्याला. का द्वारकेचा राणा हे का मग वैकुंठातला श्रीहरी आहे? अनंत नाम आहे त्याचे. तो आहे एकच, तो एकच परमेश्वर आहे, एकच ईश्वर आहे. चिंतन वेगळं वेगळं आहे. तसंच आज भगवंताचं या ठिकाणा गुरूंच्या कृपेमुळे हे चिंतन करण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं. रामशरणजी महाराजांचंही मार्गदर्शन या ठिकाणी मला चांगलं मिळालं आणि या पुराणाची चर्चा झाली. आणि आजपर्यंत आता ऐका, विष्णू पुराणाचं पहिलं पद मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. लक्ष देऊन विष्णू पुराण ऐकायचे 7 दिवस. आज जरी आपल्याला पहिला दिवस होता, थोडा उशीर झाला होता. उशीर झाल्यामुळं आपल्याला जे मला सांगायचं होतं ते तिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही. कारण कुठलीही कथा ज्यावेळेस आपण घेतो तर ती काही सिरियल तर नाही अशी मध्येच बंद करून द्यायची, उद्या पाहायला या. ती कोणाला जमतं? ते बराबर एका ठिकाणी आणि ती सिरियल बंद करून देते. उद्या तुम्ही जायलाच पाहिजे, आहे ना? तसं जर केलं तर तसं नाही ना. आपली जी कथा घेतली, जे चिंतन घेतलं, ते चिंतन तुम्हाला परिपूर्ण कळायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं, अनेक पुराण तुम्ही ऐकलेले. पुराणामध्ये सगळ्यात पहिले काय ऐकायला मिळतं माहिती आहे का तुम्हाला? वेदव्यास. बरोबर आहे ना? लक्ष द्या. पुराणाचे टीकाकार लिहिणारे कोण आहे? थोडं लक्ष द्या आणि बोलत चला. मला तर कळू दे बरं थोडंफार. श्रोते कळायला पाहिजे हो, तरच सांगता येतं की बाबा या श्रोत्यांना सांगितलं पाहिजे. नाही तर मी तर मग काही सांगन. चालू द्या. कळायला पाहिजे श्रोते काय आहे हे. आपल्या श्रोत्याच्या चाणक्य पद्धतीनं जर कळालं ना, मग वक्त्याला फार छान वाटतं बघा, सांगायला बी आनंद वाटतो. वेदव्यासजी, आपण ज्यावेळेस भागवताचा ग्रंथ ऐकतो त्याच्यामध्ये सुरुवातीला काय येतं की वेदव्यासांना असंतोष झाला होता. बरोबर आहे ना? ज्यावेळेस तुम्ही शिवपुराण ऐकायला जाता त्यावेळेसही एका ठिकाणी खिन्न होऊन व्यास बसले होते. अनेक पुराणामध्ये ज्यावेळेस आपण जातो ना, तर वेदव्यासजी खिन्न झालेले आपल्याला कळतात, असंतोष होतो आणि ते दुःखी होतात. दुःखी कशामुळे होतात माहिती का? ते वेदव्यासजी दुःखी व्हायचं काय कारण असतं? दुःख का? कारण म्हणजे अभाव नाही. लोकांना असं वाटतं की माझ्याकडे हे नाही त्याच्यामुळे दुःखी आपण. ना तर संत त्याच्यामुळे दुःखी होतो. व्यक्ती नाही, स्थान नाही, हे काही दुःखाचं कारण नाही. दुःखाचा अभाव आहे. दुःखाचं कारण शरीर सुद्धा नाही. ध्यान द्या, दुःखाचं जर कारण काही असलं तर ते फक्त आपलं अज्ञान. दुःखाचं कारण दुसरं काहीच नसतं, आपलं अज्ञान असतं दुःखाचं कारण. हे केलं ते होईन, ते केलं ते होईन, ते केलं ते होईन. काय करायचं असेल ना ते थोडं ज्ञानी होऊन करा. उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा एखाद्या महिलाने बिचारीनं ती सोमवार करीत असेल. एक छोटंसं उदाहरण म्हणून धरा तुम्ही. तसं नाही, अज्ञान कुठं असतो बघा. मग ती जर सोमवार करीत असले तर सोमवार कधी सोडायचा असतो? किती वाजता सोडिता? सांगा ना. जोरात बोला, काय अडचण नाही. विठ्ठल नामाची शाळा आहे, चालू द्यायचं. दुपारी सोडता नाही, संध्याकाळी सोडता. कधी सोडता? संध्याकाळी का दुसऱ्या दिवशी? संध्याकाळी सोडतात. बरोबर आहे ना? आणि जर मी सांगितलं की ते जर सोमवारी संध्याकाळी सोडल्याच जात नाही, मग हे महाराज लोक नाही सांगत. ऐकायचं कधी बी नीट. काय असतं, पूर्ण ज्ञान आपल्याकडे असलं ना तर त्रास होत नाही आणि तो सोमवारी आपल्याला फलित होतो. एखाद्या ठिकाणी एखाद्या महिलाला विचारलं, का हो तुम्ही सोमवार कधी सोडित? नाही, आज आहे ना थोडं दुपारी सोडायचं आहे. का बरं? एका ठिकाणी ऐकून आले मी. काय? सोमवार दुपारी सोडायचा असतो, संध्याकाळी नाही सोडायचं. का बरं? प्रदोष संध्याकाळी सोडायचा असतो. ती बिचारी रोज संध्याकाळी सोडायची, तिनं त्या पुढच्या सोमवारपासून दुपारी चालू केलं. ती पण दुपारी सोडायचं. तिनं 4 जणीला सांगितलं. त्या 4 जणींनी जाऊन कोणाला सांगितलं? झाला ना प्रसार व्हायला किती वेळ लागतो? झाला दुपारून चालू सोमवार. याला काय म्हणायचं? अज्ञान म्हणायचं आपलं.
कोणी दुपारी सोडो नाही तर कोणी दुसऱ्या दिवशी सोडो. तुम्ही जो करताय ना, जे तुम्हाला चालत आलेलं आहे ना, त्याला बदलवू नका. त्याला जर बदललं तर मग तुम्हाला कष्ट आहे. लक्षात ठेवा, जे करतो ना ते व्यवस्थित करायचं. काही गरज नाही, भक्ती साधी भोळी करा. भगवंताची सरळ भक्ती करायलाही ज्ञानी होऊन भक्ती नका करू. हा, आणि आता ते मी सांगनच, लगेच लगेच नाही सगळं सांगत मी तुम्हाला. पण भक्ती कशी करायची? ज्ञानी होऊन. अज्ञानामुळं आपण दुखी आहे. व्यास महाराजांना ज्यावेळेस कळालं की अज्ञानामुळे दुखी आहे, आणि अज्ञान अविवेक दुःखाचं कारण काय आहे, ते आता आपल्याकडेच येतं काय सापता. तर 2 मिनिटं चिंतन करू. ते रिक्षावाले इथं येतील. ते आता ते माझंच नाव तिकडे घेऊन राहिले, त्याच्यामुळे आपणच इथून सुरू करू. जय जय नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण मुखानं नाम आणि हातानं टाळी कधी सोडू नका बघा. आपल्या कल्याणाचं कारण हेच आहे. कारण जाताना ते हात राहणार नाही ना, टाळी राहणार ना, आवाज राहणार. पण या द्वारे तयार केलेलं जे आहे ना, ती शक्ती, ती भक्ती, तो ठेवा तुमच्याकडे राहणार आहे. नारायण नारायण हरी हरी. जय जय नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. हरि ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. हरि ओम नमो नारायणा. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. हरि ओम नमो नारायणा. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. जय जय नारायण नारायण हरि हरि. नारायण
नारायण नारायण हरी हरी. तर जिथे अविवेक असतो आणि त्या अविवेकामुळं आपल्याला भगवंताच्या भक्तीपासून लांब जाण्यासाठी आणि कष्ट होण्याचं हे एक कारण आहे बघा. त्याच्या हे बाकीचे तर कारण आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं जे ते हे कारण त्याच्यामध्ये असतं. आणि दुसरं, दुःखी सगळेच असतात. सगळ्याला वाटतं की दुःखाचं कारण धन आहे बा. एखाद्याला वाटतं माझ्याकडे धन नाही म्हणून मी दुःखी आहे, आणि एखाद्याला वाटतं की ना धन का होना ना शरीर से रोगी होना ये कोई दुख का वियोग का कारण नहीं हो सकता है. एखादा शरीराने कष्टी असतो त्यालाही दुःखच असतं. माझ्या शरीराला अनेक रोग जडलेले, काय करावा? तो दुःखी त्याच्यामुळेही नसतो. दुःखी त्याला हे सगळं अज्ञान असतं त्याच्यामुळं. कुठलाही आजार आणि कुठलाही रोग, कुठलाही दरिद्रता आपल्या या सगळ्या ईश्वरामध्ये, या सतसंगामध्ये, या पुराणामध्ये तेवढी ताकद आहे बरं का. हा, काही गरज नाही हो कुठं. फक्त जरा एकदा कुठलीही कथा, कुठलंही चिंतन एकदा तुम्ही चांगलं ऐका. तुमच्यातच ती शक्ती आहे. काही गरज नाहीये. तुम्ही दुःखी त्याच्यामुळेच आहे कारण काय, मी तुम्हाला काय सांगितलं, अविवेक, विवेक नाहीये. हा, तेच कारण असतं बघा, अज्ञानता. तर वेदव्यासजी या अज्ञानामुळं तुम्हाला हे जे पुराण देतात ना, याचं कारण तेच आहे. या पुराणामधून तुम्हाला ज्ञान घ्यायचं असतं की जीवनामध्ये जगायचं कसं, आणि जगताना जीवनामध्ये, या चालत्या युगामध्ये, या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये हा परमार्थाची जोड लावायची कशी, ही लावता आली पाहिजे. नुसतं कथा ऐकायची, कीर्तन ऐकायचं, चिंतन ऐकायचं, त्याच्यामुळे होत नाही हो. तर कुठलंही चिंतन, कुठलीही कथा ऐकताना जीवनामध्ये ती कथेचं अमृत तुम्ही उतरवलं पाहिजे बघा. हे बघा, कल्याण करण्याची इच्छा सगळ्यांनाच, सगळेच दुःखी. कोणाच्या घरात कोणी सुखी नाहीये, काही ना काही कारणानं दुःखी असतो. पण हे दुःख दूर करण्याचं कारण या सतसंगामध्ये, या पुराणामध्ये असतं. म्हणून वेदव्यासजींनी या पुराणांची रचना केलेली. लक्षात घ्या, पहिलं आमचे तुमचे दुःख दूर व्हावा, आणि हे दुःख दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये आलं. आणि प्रत्येक युगामध्ये काय होत असतं हे वेदव्यासजी बदलत असते बघा. हा, आतापर्यंत असे 28 युग झालेली, आणि आता 28व्या युगामधले जे व्यास आहे त्या व्यासांचं नाव काय आहे, ऐकलं का नाही? त्यांना कृष्ण द्वैपायन व्यास म्हणतात. हे जे 28 युग, हे जे तुम्हाला जे सगळे पुराण जे रचले ना, या व्यासांचं नाव काय? कृष्ण द्वैपायन व्यास. कृष्ण म्हणजे यमुनाच्या काठावर यांचा जन्म झालेला आहे, म्हणून यांना नाव दिलेलं आहे कृष्ण द्वैपायन व्यास. आणि या व्यासांनी या सगळ्याची निर्मिती केलेली आहे. कारण का याचं वर्णन याच्यामध्ये मिळतं. शिवपुराण असो, अनेक पुराण असो, एका देवाची. कारण की तुम्हाला अजून सांगू का, 28 युग झाली, कशावरून ओळखायचं आपण? आरती करताना पांडुरंगाची काय सांगितलं त्याच्यामध्ये? युगे 28 विटेवरी उभा. असे 28 युग झालेत. 28 युगामध्ये 28 व्यास झाले. प्रत्येक युगामध्ये एक व्यास होतात. मग ब्रह्माजी बी झालेले, वशिष्ठ बी झालेले, आणि आता हे जे आलेले, हा याचं वर्णन. कधी कधी ब्रह्माजी वेदव्यास असतात, कधी वशिष्ठ जे असतात. 28 कल्प, म्हणजे ह्या कल्पामध्ये जे व्यास झालेले ते व्यास आहे श्री कृष्ण द्वैपायन व्यास. लक्षात घ्या, कथेचा क्रम आहे ना पहिल्यापासून लक्षात ठेवायचा, म्हणजे आपल्याला कथा कळते बघा. जर आपण जर कथेचा क्रम नाही ठेवला ना लक्षात, बाकीचे विचार सोडून द्यायचे. घड्याळीकडे तर पाऊस नका, काय सांगता येत नाही. 6, 7, आता इथं हरिपाठ असतो त्याच्यामुळे सगळं बंधन आहे, पुढे जाताच येणार नाही. आपला हरिपाठ किती वाजता चालू होतो? 6 वाजता ना. हा, म्हणजे आपल्या कथेचं टायमिंग साधारणतः 5:30 पावणे 6 झालेत, काय अडचण नाही. पुढे चालू. बरं, चाल ठीक. तर
उद्या मात्र एक काम करायचं बरं का, येताना लवकर यायचं उद्या. आता आज पहिला दिवस होता, थोडंसं जाऊ द्या, मागं पुढं झालं, पण उद्या मात्र आपण इथं मिनिमम 2 वाजेपर्यंत तर पोहोचले तर बरंच होईल, आहे ना? जमल ना सगळ्यांना? गोपाल कृष्ण भगवान की. अरे बा, काही व्यवस्था आहे का अजून चहा पाण्याची इथं तुम्हाला? हा, देवाचं नाव घ्या, इथंच तुम्ही चुकता हो, इथंच आज्ञा आहे ना, नाव घ्यायला काय डचकायचं? हा, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. अजून एक मी तुम्हाला सांगतो, मी आता पाहिले, माझ्या लक्षात आलं, आपणही थोडं लक्षात घ्या. ज्या महिला असतात ना, महिला, त्यात सवसनी महिला, लक्ष द्या बरं का. मी नम पार्वती पत हर हर मनो, नाही तर भगवान विष्णू की जय मनो, नाही तर विठ्ठल रखुमाई की जय मनो. तुम्ही इतके उंच हात नाही उचलायचे महिलांना, हे नियमत नाही हा शास्त्राचे. महिलांनी हात फक्त कुठपर्यंत उचलायचे असते माहिती का तुम्हाला? खांद्यापर्यंत. हे एवढे उंच हात नाही करायचे. काही काही आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही लक्षात घेत चला. तुम्ही मंदिरात जा, कुठेही जा, हात इतकेच महिलांसाठी. हा, बाकी पुरुषांचं असतं बा ते आणि लोटांगण सुद्धा पुरुषांसाठी आहे. महिलांसाठी कोणता प्रणाम असतो? दंडवत प्रणाम. हा का? आणि मग दंडवत म्हणजे काय? लोटांगण काय आणि दंडवत काय? दंडवत म्हणजे दंडाप्रमाणे, साष्टांग प्रणाम म्हणजे 6 अंग वाकून केलेला प्रणाम. 1 2 3 4 5 आणि कमरामधून 6. महिलांनी प्रणाम कसा करायचा असतो? साष्टांग प्रणाम. कोणी जरी आलं प्रणिपात, हा ठीक आहे, चरण स्पर्श करा, हे करा, पण दंडवत प्रणाम सुद्धा तुम्ही करू नये. आणि हात कुठपर्यंत? इथपर्यंत. गोपाल कृष्ण भगवान की. आता कसं बरं वाटलं बरं? हे हे याला मी ते तुम्हाला सांगितलं ना, हे अज्ञानताचं कारण असतं, काही नसतं. वरडलं का भलत्याच वरात दोन्ही हात वर करून. मी तर महादेवाच्या मंदिरात पाहतो ना कधी कधी, हे भोले मोकळे हात दोन्ही, आणि हे महादेव, हर हर महादेव. आणि घरी आल्या का परत तेच, काय करावं? किती देव देव करा, वनार कुठून? हे व्यासांनी जे पुराण तयार केलेले आहे ना, हे त्याचं कारण सगळ्यात पहिलं हे होतं की आपली अज्ञानता दूर झाली पाहिजे. म्हणून 28 युगामध्ये अनेक अनेक आणि वेदव्यासजींनी सांगितलेले, महाराज त्यांना जे जे नजर आलं दुःखी, त्यांच्या दिव्य चक्षुनी ते पाहिलं आणि त्यांना दुःखाचं कारण समजलं की त्याच्यासाठी एक वेद होता. सर्वात प्रथम जो वेद होता ना, तो एकच होता. त्या वेदाचे 4 वेद केले वेदव्यासजींनी. लक्ष द्या थोडं. 4 वेद केले त्याचे. कुठले वेद झाले ते 4 वेद? आपल्या शास्त्रामधले यजुर्वेद, अर्थवेद, सामवेद आणि ऋग्वेद. एका वेदाचे 4 वेद केले व्यासांनी. लक्ष द्या, कथेचा क्रम ध्यानात घ्या. आणि 4 वेदाचे विभाग केले. त्याच्यासाठी त्यांनी 4 शिष्य निर्मिती केली. आणि 4 शिष्यामध्ये सांगितलं की वेद म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे वेद. वेद काय असतो? वेद म्हणजे ज्ञान. आपल्या मनामधल्या शंका कुशंका दूर करायच्या आणि ती आपण ऐकायचं. म्हणून त्यांनी वेद ज्ञानाने, विद्य हा धातू येतो आणि ज्ञान अर्थ म्हणजे 4 वेदामध्ये 4 शिष्य त्यांनी 4 दिशाला पाठवले. प्रयास परिपूर्ण झाला, पण तरी पण त्यांना यश प्राप्त नाही झालं त्याच्यामध्ये. हा, काय केलं त्यांनी? एका वेदाचे किती केले? किती केले? असं मनाना ज्वारात 4 वेद. 4 वेद केल्यानंतर त्याच्यासाठी 4 शिष्य निर्माण केले. बघा बरं का, कथा अशी ऐकायची म्हणजे तुमच्या लक्षात राहील. नाही तर नुसतं ऐकायचं, महाराज गेले आले कथा झाली, पण काय माझ्या डोक्यातच नाही बसलं. मला असं बरेच ठिकाणी ना, मी जर विचारलं ना तर ते म्हणे आम्हाला ती पहिली कथा कळलीच नाही हो. आता कोणते महाराज होते मला नाही माहिती, पण ते सांगायचे. त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये, आता ज्याची त्याची शैली असते सांगायची, आहे ना. प्रत्येक महाराज आपापल्या परीनं सांगायचं तात्पर्य एकच असतं की बाबा रे कल्याण कसं होणार आहे तुमचं. कुठलेही महाराज असो ते हे नाही, पण एक शैली असते सांगायची. मग याच्यामध्ये काय झालं, त्यांनी 4 दिशाला 4 शिष्य पाठवले, पण तो प्रयास सुद्धा परिपूर्ण नाही वाटला. म्हणून
कृष्णद्वैपायन व्यासांनी करुणा केल्याने महाभारतासारख्या ग्रंथाची रचना केली. त्याची रचना केल्यानंतर ती रचना पुढं रोमहर्ष महाराजांना दिली, म्हणजे सूतजी महाराज आहे ना. पुराणामध्ये आपण ऐकतो ना, सूत उवाच. सूतजी महाराज कथा चालू करतात, शौनक आदी मुनी बसलेले असतात पुढं. 88,000 ऋषी मुनी बसलेले, आणि शौनकजी महाराज काय आपलं सूतजी महाराज त्यांना काय करतात, कथा सांगतात, ते प्रश्न विचारतात, हे उत्तर देतात, ते प्रश्न विचारतात, हे उत्तर देतात. पुराण चालू होतं. एवढं केल्यानंतरही इतिहास पुराणाचं अध्ययन करण्याचे अनेक प्रसार केले, तरी पण सफलता झाली नाही. त्याच्यामुळं पुढं व्यासांनी 18 पुराणांची रचना केली. आता आला का तुमच्या क्रम ध्यानात? हा आला का नाही? गोपाल कृष्ण भगवान की. जोरात म्हणा ना, जोरात म्हणायला सांगितलं मी, हात जोरात नका करू. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. जोरात जरा मागचा आवाज येऊ द्या. गोपाल कृष्ण भगवान की, श्री हरी विष्णू की. वाह. मग 18 पुराण, आणि त्या पुराणामधून ईश्वर कृपा लगभग सगळ्या पुराणामध्ये अध्ययन करतो. आणि मी तर जवळपास बरेचसे पुराणाचं अध्ययन केलेलं आहे, आणि हे सौभाग्य आपल्याला प्राप्त होतो. मी जर तसं जर पुराण वाचायला तुम्ही जरी घेतलं किंवा कोणी घेऊ, त्याला काय होतं, आळस येऊन जातोय ना, प्रमाद येऊन जातो. सगळं पुराण वाचू शकत आहे का? एखादं पान वाचलं बस झालं, बस, याच्या पुढे नाही वाचल्या जात. उद्या पाहू. एक जर पुराण वाचायला घेतलं, किती दिवसात पूर्ण होईन ते? 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष. आपल्या घरात आता बरेच जण मला आमच्या घरात शिवपुराण आम्ही रोज वाचितो. किती वाचित आहे बरं? वाचून गेलं तरी त्याच्यातून समजायचं नाही. अख्खं पुराण झालं तरी काही समजायचं. कारण काय होतं, याच्यामध्ये प्रमाद असतो. हे बघा, पुराण म्हणण्यात, ऐकण्यात, बोलण्यात ही फार फरक असतो. बघा, पुराण ज्यावेळेस आपण ऐकतो, श्रवण करतो, त्यावेळेस पुराणातली बारकाई आपल्याला ऐकायला मिळते. जे व्यास असतात ते सांगतात, असं करा, असं करा. त्या पद्धतीनं पुराणाची रचना आहे, त्याला प्रमाद येतो. मी सुद्धा ज्यावेळेस विष्णू पुराण पहिल्यांदा वाचायला घेतलं होतं ना, तर मला सुद्धा म्हणजे मला करायची कथा विष्णू पुराणाची नव्हती, पण मला जर काही लागलं, एखाद्या कथेमध्ये जर मला काही उदाहरण द्यायचं असलं, त्याचं काही प्रमाण द्यायचं असलं, तर ते विष्णू पुराण मी पाहायचो. मग विष्णू पुराणामधून मला ते मिळायचं, तेवढ्यापुरतंच. पण ज्यावेळेस मला हे मिळालं स्वयं, त्याच्यासाठी काय करावं लागतं, हे विष्णू पुराण पहिल्यांदा जो सांगणारा वक्ता आहे ना, त्याला पहिलं समजून घ्यावं लागत, आणि त्यांनी ज्यावेळेस समजल्या जातं, त्याच्यानंतर तो पुराण सांगू शकतंय. याच्यासाठी जो वक्ता असतो, म्हणून काय झालं इथं, सूतजी महाराजांना हे सगळं समजून घ्यावं लागलं, आणि नंतर सूतजी महाराजांनी या 88,000 ऋषीपर्यंत ते वाटलं होतं. आणि आता हे जे विष्णू पुराण तुम्हाला मी सांगतो, पण एक सांगतो, याची तर ना रचना व्यासांनी केली, हे व्यासांनी लिहिलेलंच नाही पहिली गोष्ट म्हणजे, आणि नाही याचे वक्ता व्यास आहे. 18 पुराण व्यासांनी लिहिलेले, पण विष्णू पुराण व्यासांचं लिखित नाहीये. लक्ष घ्या बरं का, फार महत्वाचं सांगतोय मी. म्हणून हे कोणी लिहिलेलं आहे? हा, व्यासजींचे वडील. काय नाव आहे त्यांचं? धोंडे काका. किती पुराण घेतले यांच्या पुढे तुम्ही? व्यास महाराजांच्या वडिलांचं नाव सांगितलं नाही तुम्हाला कोणी आतापर्यंत? आठवण नाही? आहे का कोणाला माहिती? करा ना, करा ना हातवर, काय अडचण नाही. शाळाची आपली, मी तुम्हाला सांगितलं ना, ही शाळाच धरायची, विठ्ठल नामाची शाळा आहे. प्रदीपजी महाराजांच्या पुढे आले का अशी शाळाच राहते ती, कारण शाळेशी संबंध आहे ना माझा, म्हणून. तर यांच्या वडिलांचं नाव होतं पराशर. पराशर मुनी. पराशर मुनींच्या वडिलांचं नाव वशिष्ठजी. आणि तर माफ करा, पराशर मुनींच्या वडिलांचं नाव शक्ती, शक्ती मुनी. आणि शक्ती मुनींच्या वडिलांचं नाव वशिष्ठ मुनी. बरोबर, ही परंपरा आहे. शक्ती. आणि आता इथं काय झालेलं आहे की ही कथा लिहिताना याच्यामध्ये श्री पराशरजी, पराशर मुनींची ही आवृत्ती आहे. ईश्वर कृपामुळे, गुरुवाणीमुळे
मला ही भगवंताची आणि गुरुची कृपा आहे की त्याच्यामुळे मला विष्णू पुराण आपल्या समोर सांगता येतंय. तसं पाहिलं तर विष्णू पुराण सुद्धा फार अवघड आहे. पुराण कुठलंही सोपं नसतं. फक्त पुराण त्याचं अध्ययन तुम्ही किती करता, त्याचं चिंतन तुम्ही किती करता, आणि चिंतन केल्यानंतर ते तुम्हाला कुठपर्यंत सांगता येतं हे सगळ्यात महत्वाचं असतं बघा. म्हणून कल्याण करण्यासाठी हे पुराण आपल्याला कसं आणि कोणत्या सरळ आणि सोप्या पद्धतीने जर तुम्हाला सांगितलं तर ते कळल. म्हणून काय झालं, याची वाणी महापुरुष, हा, याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर प्रल्हाद, त्याच्यानंतर ध्रुव यांच्याही कथा याच्यामध्ये आहे. राजा भरतची कथा बी याच्यामध्ये आहे, जी भागवतामध्ये आपण ऐकतो. जवळपास भागवतासारख्या कथा, पण या कथा त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत. मी ज्यावेळेस प्रल्हादाच्या कथेचं चिंतन केलं मला वाटलं सारखीच एक काय. पुढे 2-3 ज्यावेळेस मी पुढे वाचलं, याच्यामध्ये 6 अंश आहे. 6 अंशामध्ये या कथा वेगवेगळ्या याच्यामधून आपल्याला संपन्न होणार आहे. या कथा सगळ्या आहे, पण सगळ्या कथामध्ये एक वेगळीकता आहे. याचे रचयिता जे आहे ना ते वेदव्यासजीचे वडील. म्हणून काय सांगितलं की त्वदेन पदचिद चिद स्वर तता सत्वभावा भोगो पर्वगाततं रूपाय गतिरुद्राः संदर्श पलममिमि पुराण रत्नम तस्मै नमो मुनिवराय पराशाय. सगळ्यात पहिली या पुराणामध्ये पराशर मुनीला प्रणाम केलेला आहे, कारण या पुराणाचे रचयिता पराशर मुनी. बघा, 18 पुराण व्यासनी केलेले असेल, पण 18 पुराणाचे रचयिता वेदव्यास जे आहे, पण विष्णू पुराण वेदव्यासजीचे पिताजी म्हणजे पराशर मुनींनी लिहिलेले. 17 पुराण कोणाचे कोणाचे हो. आणि एक लक्षात ठेवा बरं का, कथेमध्ये कोणी मागून येऊ नाही तर कोणी पुढून येऊ नाही तर कोणी इकडून येऊ, त्यांच्याकडे नाही पाहायचं आपल्याला. आपण काय करतो, ही कथा सोडून देतो इथून. तुम्हाला माहिती आहे का, कथेमध्ये आता या कथामध्ये आहेच, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, चित्त सुद्धा येतं तुमचं, चित्तामधून ती कथा घेऊन जातं आणि ती दुसऱ्यालाच येतं. कोणाला येतं, तुम्ही ज्याच्याकडे पाहता त्याला जाते बरं का कथा. हे पुण्य त्याला जातं. आता बघा तुम्हाला पाहायचं का नाही पाहायचं. जर का कोणी आलं, जर का त्याच्याकडे पाहिलं, गेले ना ती कथा तिकडे निघून, त्यांना पुण्य मिळालं. ते तुम्ही बसा नुसतं इथं येऊन, बस बसा आणि जा घरी. त्याच्यामुळं चिंतन करताना, लक्ष देताना कथेकडे लक्ष द्या. आता बाजारचा दिवस आहे, येणार जाणार जातीत बिचारे, जाऊन द्यायचं त्यांना. एक तर त्याच्याकडे तरी पाहता, नाही तर खाली तरी पाहता, नाही तर शेजारी तरी पाहता. शेजारच्याकडे जरी पाहिलं तरी तिला जाई ना कथा, तिला डबल पुण्य मिळेल बघा तुम्ही. याच्यामुळे ती कथा सांभाळायची जर असेल ना, लक्ष इकडं ठेवा, कोणाकडेच पाहायचं नाही. इकडं नाही तिकडं नाही. आवाज जरी म्हणली एखादी शेजारची, काका ए शांत बैस मानो बाई, तू तिकडं पाय, माझ्याकडनं पाहू म्हणा, आहे ना. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून पराशर मुनींनी रचना केली, आणि पराशर मुनींनी रचना केल्यानंतर याचं पहिलं मंगलाचरण केलं जातं विष्णू पुराणाचं. सुंदर मंगलाचरण आहे. या मंगलाचरण नंतर या पुराणाची सुरुवात होते. मंगलाचरण मध्ये पहिला श्लोक याच्यामध्ये येतो, नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जय मुदिरायेतम. इस पुराण के रचयिता भी वही है और वक्ता भी वही है. याचे रचणारे ते पण तेच आहे आणि हे पुराण सांगणारे पण तेच आहे. बघा बरं का, हा, रचयिता भी वही है, वक्ता भी वही है. विष्णु पुराण के पराशर मुनि, इसलिए सबसे पहला प्रणाम पराशर मुनि को किया गया. बाद में मंगलाचरण में सबसे पहला प्रणाम नारायण को किया गया. आणि या पुराणाचे श्रोता कोण आहे? याच्या पुराणाचे श्रोता पण कोणी साधे श्रोता नाहीये.
व्यासजीचे श्रोता ठरले होते. शौनक आदी मुनी 88,000 मुनी बसले. पुराण चालू झालं. इथं नाही. याचे श्रोता म्हणजे पुराण श्रोतावी प्रवक्त ज्ञानी ध्यानी त्यांचं नाव आहे मैत्रेयजी. मैत्रेयजी कोण आहे माहितीये का? माहितीये का? सांगा ना. हात नाही तर म्हणा, नाही तर हा नाही तर नाही तरी म्हणा. शेजारी नका पाहू, मला सांगा. नाही ना माहिती? राम कृष्ण हरी. एवढं भागवत किती झालं इथं? अगर भागवत तुमने सुना होता तो मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद आहे. बरोबर आहे ना भागवतामध्ये? मैत्रेयजी और विदुरजी. उद्धवजी पहिल्यांदा विदुरजीला भेटले. आपण जर मला वाटलं दुसऱ्या स्कंदामध्ये जर पाहिलं, तिसऱ्या कंदाच्या सुरुवातीला, तर विदुरजी उद्धवजीला भेटले आणि उद्धवजीनं निरोप भगवंत स्वधागमनाला गेलेले होते. आणि तिथून निघाल्यानंतर त्यांना सांगितलं की हे विदुरजी, वृंदावन क्षेत्र में आपकी कोई राह देख रहा है. ते म्हणजे मैत्रेयजी. आणि मैत्रेयजीनं त्यांना पूर्ण ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं होतं. हा श्रोता कोणी साधा नव्हता. म्हणून या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणून नुसतं पुराण ऐकायचं म्हणून नका बसत जाऊ. तर त्या पुराणामधून काय सांगतो ना हे लक्षात घेत चला. तर कळलं पाहिजे ना आपल्याला. आता बघा, एखाद्या शाळेमध्ये पोरग जातं समजा. तुम्ही नाही डोक्यात घ्यायचं. ते उदाहरण आहे. आता त्या पोराला तो शिक्षक काय करतो? शिकवताना तर सगळ्याला शिकवतो ना. मग त्याच्यामध्ये एकाचा एक नंबर येतो. त्याचं काय कारण असतं? काय कारण असतं त्याचं? हा, तुम्हाला माहिती आहे का? एक मूर्तिकार होता. मूर्तिकार, ऐका 2 मिनिटं. त्यानं काय केलं? 2 मूर्त्या विकायला आणल्या होत्या. मी मागच्या कथेमध्ये एक उदाहरण दिलं होतं. त्यानं काय केलं? त्या 2 मूर्त्या विकायला आणल्या. दोन्ही मूर्तीच्या पुढे दिलं. एका मूर्तीची किंमत 5 लाख रुपये आणि एका मूर्तीची किंमत 5,000 रुपये. सारख्याच मूर्त्यावर का? काहीच फरक नाही त्या मूर्त्यामध्ये. दोन्ही मूर्त्या समोर ठेवल्या, विकायला ठेवल्या. प्रत्येक जण यायचं, पाहायचं, ते म्हणायचं दोन्ही सारख्या. मग एवढी किंमत कशी काय याची त्याची? ते म्हणे बाबा ज्याला कळलं त्याला कळलं. बरेच जण येऊन गेले. बरेच जणांनी पाहिलं, कोणाला कळलंय. पण मात्र शेवटी एक जण होते, हा हुशार होते ते. त्यांनी काय केलं? एक दोरी घेतली. त्या दोरीला असं वळलं चांगलं. जुन्या काळामध्ये वाता वळायचे माहिती ना. आता कापसाच्या वाता वळीत नाही का? वात वळली, मोठी दोरी. आणि त्यांनी काय केलं? त्या मूर्तीच्या कानात घातली. त्या मूर्तीच्या कानात घातल्याबरोबर ती दोरी कुठून निघली? ह्या कानामधून घातली. कुठून निघली? त्या कानात निघली. दोरी सगळी उडून घेतली. तीच दोरी परत त्यानं त्या दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये घातली. ती दोरी कानामध्ये घातली. ती दोरी कुठं पडली? ती मध्ये हृदयामध्ये जाऊन पडली. ती इकडे निघलीच नाही. त्यांनी सांगितलं हीच मूर्ती 5 लाखाची. आणि बाकीच्या मूर्त्या? कळलं का तुम्हाला काय येते? या मूर्त्या आपणच ना. मूर्ती ती असावी ज्यानं कथा हृदयात उतरावी. नाही तर इकडं ऐकायची आणि इकडून तसं नका करू. मूर्ती तशीच असती. मूर्ती आपणच आहोत. आपल्या जर हृदयात उतरली तर परमात्मा आपल्याला कळतो. आणि आपले जे बी काही शंका असतात ना, त्या शंका निघून जातात. आपल्या शंकाचं निरसन आहे होय कथा. म्हणजे आपल्या दुःखाचं निरसन आहे, आपल्या कष्टाचं निरसन आहे. कथा ठेवल्यानंतर ही कथा त्या श्रीहरीची कृपा झाली असेल, भगवंताची कृपा झाली असेल, ही कथा इथं होणार आहे. या कथेसाठी वक्ता कोण याचं निवडणूक सुद्धा तोच करतो. त्यानं आपल्याला निवडून ठेवलं, त्यांनी तुमच्या पुढे पाठवलं, मला बोलायला या ठिकाणी बसवलं, तुम्ही सगळे बसले. माध्यम कोण झालं? सिद्धिविनायक मंडळाचे लोक. यांनाही सांगण्याचं कोणी माध्यम झालं असेल बा, त्यांना सांगा. हे सगळं ठरलेलं गणित असतं बघा. हे फक्त निमित्त घडून यावं लागतं. वेळ काळ त्याला घडून यावा लागतो. आणि त्याच्यानंतरच ते सगळं आपल्याला जीवनामध्ये. म्हणून या पुराण मैत्रेयजी यामध्ये श्रोता आहे, ज्ञानी निधी. श्रोता काय सांगितले? के श्रोता वक्ता ज्ञान निधि कथा राम के गुण. श्रोता वक्ता ज्ञान निधि कथा राम के गुण.
श्रोता आणि वक्ता ज्ञानाचं रूप असतं बघा. इथून आपले सगळे दुःख दूर होतात. हे फक्त आपल्याला कळलं पाहिजे. जीवनामध्ये याचा अर्थ कळाला पाहिजे. मैत्रेजी महाराजाचे श्रोता आहे आणि ह्या श्रोतांचं त्या ठिकाणी एक दिवशी काय झालं. मैत्रेजी महाराज इथं फक्त याच कथेमध्ये सुरुवातीला सूत वाच एवढा शब्द घेतलाय. सूतजी महाराज सांगतात कोणालाच काहीच नाही. पराशर मुनी एक दिवशी आपल्या सर्व कामातून निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर आपल्या पिता गुरु भगवंत ज्यांचा आहे या ठिकाणी सुतवाचामध्ये ओम पराशर मुनिवरम कृत्याहिकं क्रियते. दैनंदिन आपलं नित्यकर्म पराशर मुनीने आवरलं आणि आवरल्यानंतर पराशर मुनी आपल्या स्थानावर जाऊन बसले आणि स्थानावर जाऊन बसल्याबरोबर काय झालं त्या ठिकाणावर त्यांच्या पुढं मैत्रेय परिप्रपशम प्रणि प्रत्याभिवाद्य चाहा. मैत्रेय मुनी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी पराशर मुनीला प्रणाम केला. प्रणाम केल्यानंतर मोठ्या नम्रतेनं दंडवत प्रणाम केला. हात जोडून त्यांच्या पुढे उभे राहिले आणि पराशर मुनींनी समोर आल्यानंतर चरणामध्ये प्रणाम झाला आणि झाल्यानंतर मोठ्या प्रेमानं आनंदानं पराशर मुनीने काय विचारलं. पराशर मुनीला मैत्रेजी सांगतायत वंदन केलं. समोर बसलेले पराशर अतिप्रकांड पंडित सगळ्या ज्ञानामध्ये उच्च ज्ञान प्राप्त झालेले पंडित बसलेले आहे आणि प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर त्यांना विचारतात की वेदाध्ययनं मधितं मिखिलं सुरो. हे गुरुदेव मी तर सदैव आपल्या चरणामध्ये बसून वेदांचा अध्ययन केलेला आहे. वेद काही नाही धर्मशास्त्र सुद्धा अध्ययन मी आपल्याच चरणामध्ये बसून केलेलं आहे. यथा क्रमम उनके अंग उपयंग का भी अध्ययन मैंने आप ही के साथ किया. व्याकरण असो न्याय असो काव्य असो छंद असो मी सगळं आपल्या चरणामध्ये बसून ऐकलंय मुनीवर. आणि आजही मी तुमच्याकडे आलेलो आहे का की तत्प्रसादामम मुनी श्रेष्ठ माम्यने ना कृता श्रमम इच्छामि धर्मज्ञ. हे मुनी एक बार मैं ये आपसे फिर सब सुनना चाहता हूं. हे सगळं मला एकदा ऐकायचंय आपल्या मुखाद्वारे आपल्या मुखातून. आणि जर श्रोता एखाद्याला आग्रह करीत असेल तर त्या वक्त्याला खूप आनंद होतो. पराशर मुनीला खूप आनंद झाला की मैत्रेजीने विचारलं की मला आपल्या मुखातून हे सगळं एकदा ऐकायचंय. त्यावेळेस पराशर मुनीने विचारलं क्या सुनना चाहते हो. काय ऐकायचंय तुम्हाला ते तर सांगा. मोठ्या प्रेम भावानं विचारणारा आणि सांगणारा ज्यावेळेस प्रेमामध्ये विवळ होतो ना ज्याच्यामध्ये ईश्वराचा अंश रुजलेला असतो आणि ईश्वराची ज्यावेळेस एखादा प्रकाश प्रफुल्लित होतो ना त्यावेळेस त्याच्या हृदयामध्ये आनंद भरला जातो. आणि पराशर मुनीने विचारलं काय ऐकायचंय तुम्हाला मैत्रेजी सांगा ना. त्यावेळेस मैत्रेजी काय सांगतात त्यांना कि मैं श्रोतुपता जगते बभूभूयस्य च यथा महाभागा भविष्यति. श्रोतु यथा जगत. ये जगत कैसे हुआ है. पहिला प्रश्न केला मैत्रीजी. हे जग कस काय झालं तेव्हा. आणि जर हे जग झालेले है तो ये जगत का सृजन कौन करता है. ये तत्व क्या है. काय तत्व आहे. ही सृष्टी निर्माण झाली कशी. मी तुम्ही एकामेका संग बोलतोय पाहतोय ऐकतोय हे काय देवा. पराशर जी ये सब क्या है. ये तत्व क्या है और ये तत्व अगर है तो इसका सृजन कौन करता है.
याचं पालन कोण करतंय? और इसका सृजन कैसे हुआ है? इस प्रभु जगत को कहते हैं किसको? जगत का स्वरूप क्या है? या जगाचं स्वरूप काय? जगत कशाला म्हणतात? हात जोडून विनंती केली आणि विनंती केल्यानंतर मोठ्या प्रेमाने विचारलं, मला सांगा ना जगाचा अर्थ काय आहे? कोण सृजन करतं? कोण पालन करतं? कशामुळे आम्ही ऐकतो? कशामुळे आम्ही बसतो? कशामुळे हे काय? ही सृष्टी झाली कशामुळे? जगाचं तत्व काय है? उस तत्व को हमें बताइए. त्या तत्वाला आम्हाला सांगा. आणि नंतर या जगाचं जगत जैसा दिख रहा है बाद में ये कैसा होगा, फिर इसका सृजन कैसे होता है, इसका पालन कैसे होता है और कौन इसका संहार करता है. ही जग आता दिसतं तेव्हा नंतर मग हे पुढं पुढं बदलत जातं. बदलल्यानंतर मग याचं कोण पालन करतं, याचं सृजन कोण करतं, याचा संहार कोण करतं, असा प्रश्न केल्यानंतर प्रश्न करताना सुद्धा विवेकाने प्रश्न करता आला पाहिजे. प्रश्न विचारताना सुद्धा बुद्धीने प्रश्न विचारला पाहिजे. असा प्रश्न विचारल्यानंतर खूप सुंदर प्रश्न केला आणि सुंदर प्रश्न करणं सुद्धा विवेक का काम है मैत्रेयजी. पराशरजींनी सांगितलं, हे मुनी सुंदर प्रश्न केला आणि सुंदर प्रश्न करण्याचं काम सुद्धा मोठ्या विवेकाचं काम आहे. मैत्रेयजी सांगतात, महापुरुषों की कुछ कुछ बातें बड़ी सीखने लायक होती है. तो मैत्रेयजी कहते हैं कि हे ब्रह्मणम प्रसादम प्रविचणम, हे ब्रह्मन प्रसाद करुणा करने का, करुणा प्रसाद करने में श्रेष्ठ हो और करुणा के स्वरूप आप ही हो. आपण तर करुणामध्ये श्रेष्ठ आहात. तुमच्या करुणाचा प्रसाद मला पाहिजे, तुमच्या कृपेचा प्रसाद मला पाहिजे. मी म्हणून तुम्हाला हा प्रश्न केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर मला आपण सांगा आणि हा कृपा प्रसाद मला द्या. कारण मला माहिती आहे की तुमच्या डोळ्यामधून, तुमच्या व्यवहारामधून खूप करुणा बरसते हो. कारण जर करुणामयी संत कशाला म्हणावा हा, कारण कि आपके व्यवहार में करुणा बरसती है. ऊपर आप करुण है, मेरे मन के में आप करुणा है, जिसमें आपको ज्ञान प्रकाश है. हम जान सकते हैं, हम आप उसे समझाइए. मला फक्त आपली करुणा द्या आणि करुणामधून तो ज्ञान द्या. आणि या सृष्टीचा मी तुम्हाला जो प्रश्न केलाय, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. मग असं प्रश्न केल्यानंतर पुढे मैत्रेयजी या प्रश्नाचं सुंदर उत्तर देण्यासाठी पराशर मुनी आनंदाने गदगद झाले. आणि गदगद झाल्यानंतर एकदा भगवंताचं चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं मैत्रेयजीला पराशर मुनींनी दिलेलं आहे. तर आज या कथेचं या ठिकाणी मी थांबवतो, कारण की का वेळ झालेला आहे. पुढचे तुमचे कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमामुळं आज थोडी आपल्याला उशिरा कथा सुरू झाली, त्याच्यामुळं परिपूर्ण नाही घेता आली. पण आज आपण पराशरजीपर्यंत पोहोचलेलो आहो. मैत्रेयजीने प्रश्न केलेला आहे आणि सगळ्यांनी मिळून भगवंताचं चिंतन केलेलं आहे. आपणही 2 मिनटं चिंतन करू. तोपर्यंत आरतीची तयारी होते. आरतीची तयारी आपण सगळ्यांनी करायची आहे. आणि ज्यांच्याकडे ताट असेल त्यांनीही या ताटामधून आपण आणलेल्या ताटाची आरती करायची. बघा, आरती करीत चला. हॅलो, कथा कुठलीही असो, आपण आपल्या ताटाने आरती करायची, आरती द्यायची. आणि राहिलं तर त्या ज्योत जरी नसली, अगरबत्ती जरी असली, तर ती घरापर्यंत घेऊन जा. फार महत्वाचा आणि चिंतनाचा आहे. या एक एक चिंतनामधून मी सांगेन. गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलिए विष्णु भगवान की जय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सगळ्यांचा आवाज येऊ दे एकदा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचंय. अविकार शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे नमो हिरण्यगर्भाय हरे शंकराय च वासुदेवाय ताराय सर्गस्थितं यन्ते कारणम्